तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे आणि बघू शकता तुम्ही प्युअर गावरान कोंबडीचे पिल्ले निघायला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण प्रत्येक 5 कोंबड्याच्या खाली 15 अंडे टाकले होते। तर खूप असा चांगला रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला। बघू शकता या काड्या कोंबडींनी प्रत्येकी 15 अंड्यातून 15 पिल्ले काढलेले आहे आणि या सुद्धा पिल्ले निघायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता तुम्ही पिल्ल्यांची क्वालिटी, पिल्ले निघताना पिल्ले कसे दिसतात। तर काही पिल्ले अंड्यामध्येच आहे आणि हा जुना व्हिडिओ आहे आणि हा बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने 5 कोंबड्यांची पिल्ले आपण 2 कोंबड्यांना सांभाळण्याकरिता दिलेले आहे। या ज्या कोंबड्या स्क्रीनवरती दिसत आहात ह्या निवडून आपण सोडलेल्या कोंबड्या आहे, जेणेकरून ह्या एकमेकांना मारणार नाही आणि 5 पैकी 5 जर आपण कोंबड्या सोडल्या असत्या तर त्यांचं भांडण होऊन आपले पिल्ले दगावले असते। त्यामुळे आपण 5 कोंबड्यांची पिल्ले 2च कोंबड्यांना सांभाळण्याकरिता दिलेले आहे आणि बघू शकता तुम्ही खूप अशा चांगल्या पद्धतीने जे पिल्ले सांभाळत आहे। आपल्याला कुठलाही लाईट वगैरे लावायची गरज नाही। आता सध्या आपल्या शेडवरती लाईट वगैरे नाही आहे, त्यामुळे सध्या लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी पिल्ले कोंबड्यांना सांभाळण्यासाठी दिलेले आहे। तर बघा पिल्ल्यांची क्वालिटी। आता जवळपास आपल्याकडे 50 ते 60 पिल्ले झालेले आहे आणि तेवढेच पुन्हा पिल्ले निघणार। तर जे पिल्ले तुम्हाला दिसत आहे ते सेलसाठी नाही आहे मित्रांनो, हेच पिल्ले आपल्याला समोर जाऊन यांचे प्रोडक्शन वाढवायचं आहे आणि यांच्यापासून सुद्धा आपण अंडे पिल्ले घेणार समोर चालून। तर अशा पद्धतीने आपण पिल्ले काढलेले आहे। बघा पिल्ल्यांची क्वालिटी। तुम्ही सुद्धा छोट्या याच्यामध्ये जर फार्मिंग करत असेल 10-12 कोंबड्या घेऊन, तर त्यांना लाईट वगैरे लावायची काही गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा केलं तर कमी जागेमध्ये जास्त तुम्हाला प्रोडक्शन मिळणार आणि आपले पिल्ले सुद्धा चांगल्या पद्धतीने 2 कोंबड्या सांभाळणार। जेवढे आपण कमीत कमी कोंबड्यांना जास्तीत जास्त पिल्ले देऊ तेवढेच पिल्ले सुद्धा चांगले राहणार आणि आपल्याला जास्त काही त्यांच्या मागे मेंटेनन्स राहणार नाही। म्हणजे कोणत्या कोंबडीने चोच मारून दुसऱ्या पिल्ल्याला इजा केली की काय असं वगैरे काही। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असता लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की काय वाटतं तुम्हाला। धन्यवाद।